नागपुरातील 32 बंडखोरांवर भाजपनं कारवाईचा बडगा उगारलाय। सर्व 32 जणांचं 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलंय। माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या पतीचंही निलंबन करण्यात आलंय। मनपा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे हा दणका त्यांना देण्यात आलाय। अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या 32 जणांचं 6 वर्षांसाठी पक्षानं निलंबन केलेलं आहे। रमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिक माहितीसाठी आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अनेक राजकीय पक्षातल्या बंडखोरांवर कारवाई झालेली आहे। नागपूरमध्ये भाजपनं सुद्धा तशीच 32 जणांवर कारवाई केलेली आहे। काय एकूण माहिती आणि त्या बंडखोरांची काय प्रतिक्रिया आहे? खरं तर पक्षशिस्त सगळ्यात महत्वाची अशी भूमिका घेत भाजपाने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। या सगळ्यांना 6 वर्षाकरता निलंबित केले आणि त्याच्यात प्रामुख्याने जे नाव घेतं अर्चना डेहनकर, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सुनील अग्रवाल प्रभाग 14 मध्ये त्यांनी बंडखोरी केलेली आहे। भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध दीपक चौधरी यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। तशीच प्रभाग 8 मध्ये चव्हाण याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली। हे सगळे प्रमुख नेते आहेत। भाजपाच्या जे प्रमुख अधिकृत उमेदवार आहेत त्याच्या विरुद्ध त्यांनी बंडखोरी करून उमेदवारी आपली कायम ठेवत किंबहुना त्यांचा प्रचार सुरू आहे। त्यामुळे पक्षशिस्त, शिस्तभंग ही सगळी म्हणत ही संपूर्ण कारवाई केली। खरं तर भाजपाची एक अशी वेगळी अशी ओळख होती नागपुरात, पण त्या जी ओळख होती पक्षशिस्तीची त्याला सगळ्याला या संपूर्ण महापालिका निवडणुकीत मोठा तडा बसलाय। कारण की यापूर्वी हे सगळं जे बंडखोरीचं जे लागण जी होती ती प्रामुख्याने काँग्रेसमध्ये दिसत होती, मात्र यंदा हे चित्र भाजपामध्ये दिसून आलं आणि त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। आता जी प्रतिक्रिया येते आहे काही जणांशी माझा बोलणं सुद्धा आलं, त्यांनी आता बोलण्यास मात्र फारसा उत्साह म्हणजे दाखवल्या होकारार्थी दिलेलं नाही, पण एकूणच काही वेळाने काही थोड्या वेळाने किंवा 2-3 दिवसात त्यांच्या प्रतिक्रिया नक्कीच येतील आणि पक्षाकडून ही कारवाई झालेली आहे। आणि सगळे हे जे काही लोक जुळलेले आहेत, खास करून डेहनकरांचा पण विषय बघायला गेला असता अगदी 1984 पासून ते भाजपाशी जुळलेले आहे। जेव्हापासून पक्ष सुरू झाला अगदी तळागाळापासून पक्षाला मोठं करण्यापर्यंत त्यांचं मोठं योगदान राहिल्यावर त्यांच्यावर सुद्धा ही कारवाई झाली आहे। सगळ्यात महत्वाचं हे संपूर्ण डेहनकर दाम्पत्य म्हणजे माजी महापौर त्यांच्या पत्नी जी आहे त्या भाजपाच्या उमेदवाराच्या दुसऱ्या प्रभागात जाऊन प्रचार करताय। सध्या हे विनायक डेहनकर जे आहेत ते प्रभाग 17 मध्ये उमेदवारी घेऊन आणि भाजपाचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्याच्या विरुद्ध ते प्रचार करताना बोलताना दिसून येत आहेत। त्यामुळे ही संपूर्ण कारवाई झालेली आहे। आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।